देह त्याचा देह पवित्र आहे, ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे महाराज. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. बघा, ज्यांना या नद्याची किंमत कळली ते म्हणतात, महाराज घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुझ्या चरणाची सेवा साधायला मिळत असेल तर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कुठं? निवडणुकीत राजकारण करायला का? नाही, नरदेहात येऊन देवाचं भजन करायला. बघा, काही माणसं म्हणतात मी घर बांधलं. अरे ज्याची चिमणीला हातपाय नसते ती पण खोपा बांधती. एखादा म्हणून आपल्याला पोरग झालं, तुला एका वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 12 होत असतात. ते बी व्हरायटी कलर चेंज महाराज, आहे की नाही? तसं आपल्याला जसं संसार आहे, घर आहे, लेकरं बाळ आहे, तसं त्या प्राण्यांना सुद्धा संसार आहे, घर आहे, लेकरं बाळ. मग त्यांच्यापेक्षा वेगळं आपण केलं काय? त्यांच्यापेक्षा वेगळं आपण काय केलं महाराज? नाही तरी काय थोडी श्वान शुक्रे बापुरी. त्यांच्यापेक्षा वेगळं आपण भजन करू शकतो. आता इथं सगळे माणसं देवाचे भजन किंवा चिंतन आणि कळे ज्ञान नाही कोठे. बघा, आता इथं तुम्ही आम्ही सगळे माणसंच बसून आहे. आता एखादं कुत्रे आहे का इथं? नाही, कुत्रे इथे येत नसते, कुत्रे धाब्यावर असते, की नाही? ज्याला समजलं त्यांना समजलं, बाकीच्यांना प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही महाराज. आणि प्रसाद जर खाल्ला असेल तर डबल खायला जेवल्याशिवाय जायचं नाही. विठ्ठल आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. त्या विठ्ठलाचं गुणगान गायलं, त्याचं रूप पाहिलं की या जन्माचं सार्थक आहे. म्हणून म्हणतात ना, अमृताहुनी गोड नाव तुझे देवा, मन माझे केशवा गाभा नगे. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, तरी घ्यायला नाही आवडत. दारू कडू आहे पण सोडायला नाही आवडत. दारू कडू आहे कशावरून? तुम्ही पिऊन पाहिली काय महाराज? मी नाही पिऊन पाहिली, दुसऱ्याचं गुण सांगायले. नाही तर वकिलाला कायदे माहीत असावे, कायद्यात वकील अडकू नये. बघा, दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. आमच्या शेजारी एक आजारी पडलं, त्याच्या किडन्या खराब झाल्या. मी त्याला भेटायला दवाखान्यात गेले आणि म्हणले, काका बघा, या दारूमुळे तुमचा फुकट पैसा दवाखान्यात गेला. ते म्हणले, भक्ती खोटं बोलतेस, तू चुकीचं बोलतेस. या दारूमुळे पैसा नाही वाया गेला. दारू तर ब्रँडेड पित होतो, पण किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. आता काय सांगू अशा माणसाला? याच्या पुढे डोकं फोडलं तरी याला काही फरक पडत नाही. एकानं बायकोलाच दारू पाजली, तिनं गेल्या, किती कडू आहे म्हणे. ते म्हणले, तुला आज कळालं का मी दुःख कसं सहन करत असत? मी एन्जॉय म्हणून घडी ना पित होतो. यांना सांगून काही फायदा आहे का महाराज?
पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. बघा, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. बरोबर आहे की नाही? बघा, या जन्माचं सार्थक कधी आहे? देवाचं भजन केलं तर सार्थक आहे. या जन्माचं देवाचं भजन नाही केलं तर हा जन्म वाया गेला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जगन्नाथवासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म येऊन काय केले? त्वा मुद्दल गमवले. या जन्माचा मेन हेतू काय आहे महाराज? की भगवंताचं भजन करायचंय. देवाला हा नव्या कशासाठी? देवे दिला देह भजना घुमटा. तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजना घुमटा. देवाने हा नद्या आपल्याला कशासाठी दिलेला आहे महाराज? भजन करण्यासाठी दिलेला आहे. नाही तर कसं होतं आपलं, कहा गए तो गई नाही और क्या लाए तो कुछ नाही. कुठं गेलो तर कुठंच नाही आणि काही आणलं तर काहीच नाही महाराज. म्हणून व्यसन आणि बाकीचे संसार वगैरे करून हा देव वाया घालू नका महाराज. बघा, संसार करू नका असं म्हणत नाही, पण संसार करता करता परमार्थ करा. संसारी असावे असावे असावे, असोनी नसावे. संसारी असावे असावे असावे, असोनी नसावे.
भजन करून याचा उपयोग करायचा आहे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे. ते मिळवायचं आहे ते गमवून बसलात तर या नर्द्याचा काही फायदा नाही महाराज. या नर्द्यात आल्यावर भजन केलं पाहिजे. आपल्याला या नर्द्यात आल्यावर त्या भगवंताच्या नामाची गोडी लागली पाहिजे. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. मी कधी लागेल म्हणते, तुम्ही मागचं मागणार. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघा या नद्यात आल्यावर काय झालं पाहिजे, आपल्याला त्या भजनाची गोडी लागली पाहिजे महाराज. या नद्यात आल्यावर माणसाने भजन करावं, भगवंताचं नाम घ्यावं, मंदिरात जावं, तीर्थयात्रा करावी, पंढरपूरला जावं. आता हे काशीला जाणारे जे आहेत ना त्यांना सांगते, एकदाच काशी करतात आणि त्यामध्ये पण बायको सोबत घेऊन जातात आणि मायबाप घरी ठेवतात आणि बाजारात सांगतात आमची काशी झाली. अरे तू मायबापाची काशी केली, तुझी कसली काशी झाली. बघा काशी 6दा करायची असते आणि मायबाप जर जिवंत असले तर मायबापाला सोबत घेऊन तेव्हा बाजारात म्हणायचं आमची काशी झाली म्हणून. नाहीतर बायकोला काशीला घेऊन जात नसते. काही लोक बायकोला काशीला घेऊन जात असते आणि मायबाप घरी ठेवत असते. आमच्या तिकडचे सांगायला तुमच्या इकड तुम्ही नाही बरं, तिकडे गेल्यावर तुम्हाला फुकायचं, दुसरे आणायचे तरी कुठून विठ्ठल विठ्ठल. मायबाप जर घरी ठेवले बायको काशीला घेऊन गेली तर 44 गाय कापल्याचं पाप लागतं महाराज. एखादा रूम नवटल कीर्तन झाल्यावर म्हणाल कुठलं सांगतोस, याच्यासित गारवी मासका नांतय वैतेशित प्रिय जना भास प्रियाना निकट चारु भास प्रिय जना इति प्रिय जना त्रिकटाची भास प्रियाना नि धेनु प्रियाना नि संगा भासित प्रिय जतो वाराणसी रतिगत चारू. व्यास सांगतात महाराज, व्यास हे कोणी गांड्यात वाळणाऱ्याने लिहिलं नाही, हे व्यासांनी लिहिलेलं आहे. व्यास सांगतात की बायको काशीला घेऊन जात नसतात. मायबाप जर घरी ठेवले आणि बायको जर काशीला घेऊन गेली ना तर 44 गाय कापल्याचं पाप लागतं. आता या म्हणत असते चला म्हणून, यायचं म्हणणं कामच असतंय. नाही तर या काय कमी बोलतात का, माणसं सांगत नाहीत म्हणून बरं आहे, नाही तर यांची बोलणी आहे रामकृष्ण आहे असं काही म्हणत असते ते यात्रेला चला म्हणून. बघा यात्रेला त्या दोघांनाच जाता येते ज्याचे मायबाप जिवंत नाहीत किंवा एकट्याला जाता येते त्याला म्हणजे संन्याशाला. अजून एक दृष्टिकोन सांगते, काशीला बायको नेल्यावर परत एकदा मांडीवर बसवावी लागती. वेनिदान, गंगोदका, नवप्रिया, मंगला, सुचारुदत्य, भासंती प्रिया अशा 6 विधी करावे लागतात आणि हे विधी करण्यासाठी दशग्रंथी ब्राह्मण लागतो. तुमच्या आमच्यासारखा नाही लटबाई लटन काष्टा सुट. दशग्रंथी ब्राह्मण लागतो महाराज. दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे ज्याची याज्ञिकी, उपाध्यायी, आस्तुजन्य, कर्म, मीमांसक, सहिष्ण, पियुषा, कांडत्रय, नीलगजन्य. अजून 2-3 प्रकार आहेत. ते तुमच्या भिताडे एवढे जे मोबाईल आहेत ना त्याच्यावर हे कामाचं इचकीत जरा येते देवाचं बी त्याच्यावर. अशा 18 जे प्रकार पूर्ण झाले त्यालाही दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात महाराज. असू द्या, आता हे काशीचे नियम झाले. मग या नृत्यात आल्यावर जर आपण देवाचं भजन केलं तर तो कळी काळ सुद्धा आपल्या पाया पडतो. अभंगाचं पहिलं चरण.
वाटत नाही महाराज. आता आपण आपल्या घरात भीत नाही, सरपंच गावात भिणार नाही, आमदार तालुक्यात भिणार नाही, खासदार जिल्ह्यात भिणार नाही, मंत्री असेल तर महाराष्ट्रात भिणार नाही, पंतप्रधान असेल तर देशात भिणार नाही. पण पंतप्रधानाला सुद्धा मरणाची भीती आहे, म्हणून झेड+ सुरक्षा घेऊन फिरतो. हे काय आता मी फार पुराणातलं सांगत आहे का? नाही, हे आता दररोजच आहे ना. बघा, काळाची तर सगळ्यांनाच भीती आहे. मरण हा शब्द सुद्धा ऐकू वाटत नाही महाराज. मरण हा शब्द सुद्धा ऐकू वाटत नाही. हा, पण जरासं टेन्शन आलं की म्हणतात महाराज मला देवाला लवकर न्या. पण जात नाहीत बरं, नुसतं म्हणतात पण जात नाहीत. बघा, एखाद्या वेळ मरणाचं नाटक करतील लोक, पण मरणार नाही. एक माणूस रेल्वे पटरीवर झोपला होता, त्याचा मित्र आला आणि ते म्हणलं तू इथं काय करायला? ते मला जीव द्यायलो. ते म्हणलं अरे नरदेव दुर्लभ आहे, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी आमा भावा जन्मामा. असं तसं सांगू लागला. हा नरदेव दुर्लभ आहे, कधी भेटत नाही, तुला भेटला तर कशाला मारायलास, आहे की नाही? ते म्हणलं नाही 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 नाही, मला जगायची इच्छाच नाही, आपण आता जगणारच नाही. त्याच्या बाजूला एक टिफिनचा डब्बा होता. मग त्याचा मित्र म्हणला याच्यात काय आहे? ते म्हणलं जेवण. जेवण कशाला? मग रेल्वे उशीर आली तर उपाशी मरू काय? आता मरणार आहे का महाराज? नाही. एखाद्या वेळेस माणूस मरणाचं नाटक करत, पण मरणार नाही. बघा, प्रत्येक श्वासात काय केलं पाहिजे माणसानं? भजन केलं पाहिजे. सासों की माला पे सिमरू में सीताराम, सासों की माला पे सिमरू में सीताराम. सासों की माला पे सिमरू में सीताराम, सासों की माला पे सिमरू में सीताराम. प्रेम की माला जपते जपते, प्रेम की माला जपते जपते बम गई निशा. सासों की माला पे सिमरू में सीताराम, माला पे सिमरू में सीताराम. बघा, संत सांगतात शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. आम्हाला शिंकाली जांभळाली खोकल्याला इतकाच वेळ आमचा वाया गेला. आता तुम्ही पॉम्पलेट छापलं, आता याच्यावर देवाच्या लाईन मध्ये संतांचे फोटो आहेत ना, एखाद्या पत्रिकेवर पॉम्पलेटवर आहेत ना, का आहेत? कारण त्यांनी रात्रंदिवस भजन केलं. त्यांना शिंकाली खोकला आला आणि जांभळी आली, इतकाच त्यांचा वेळ वाया जात होता. आपल्या त्याच्या विरोधातच आहे महाराज. आपल्याला शिंकाली राम, पुन्हा जांभळी आली राम 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 राम. आता इथे बरेचसे राम राम करत असतील ना, बरोबर आहे की नाही? आणि खोकल्याला वरी पाय देवाचं नाव, वरी पाय. सगळं आपल्या विरोधात आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात प्रत्येक श्वासात भजन केलं पाहिजे, म्हणजे कळी काळ पाया पडेल, तरच कळी काळ आपल्या पाया पडतो महाराज. मग महाराज सांगतात की भजन करायचंय, प्रत्येक श्वासात भजन करायचंय. तर सगळ्यांनी एकदा हातवारी करा आणि आपण आता भजन करूया. हा, उठा आपले लंबे लंबे हात. हा, तू ले ले हरी का नाम, हरी Hare Krishna
जोरदार टाळ्या वाजवा. बघा तो हा पंढरीचा राणा. काही लोक म्हणतात आम्हाला पोवाडे गायला आवडत नाही. आता बघा काही लोक म्हणतात आम्हाला पोवाडे गायला आवडत नाही. आता पोवाडे कसे गातात? छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे कसे गातात महाराज? त्यांचे चरित्र काय असं हलक्या सांगायचं असतं का? नाही, त्याला कसा आवाज लागतो, त्याला तसा वजनदार आवाज लागतो. धन्य धन्य शिवाजी शूर, म्हणजे चरित्र संगीताच्या द्वारे मांडणं म्हणजे पोवाडा. पोवाड्याला तसा आवाज लागतो महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही, असं त्याचा ते आवाज लागतो ना. तसं काही लोक म्हणतात आम्हाला भगवंताचं असं मोठ्याने भजन करायला आवडत नाही, आम्हाला मनातल्या मनात चिंतन करायला आवडतं. इथं ध्रुव बाळाचं उदाहरण बसून घ्या महाराज. हा, घरी गेल्यावर गोष्ट आहे का फोनवर बघा. आता चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं जर चिंतन केलं तर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष आपल्याला भेटतो. काही लोक म्हणतात आम्हाला भोगही नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. विठ्ठल आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. बघा एका गावात दोन भाऊ राहत होते. एका गावात दोन भाऊ राहत होते. एका भावाला कीर्तन भजन आवडायचं नाही, एका भावाला आवडत नाही. एका भावाला आवडायचं नाही. बघा ज्या वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. याच्यावर सांगायले बरं. वैकुंठ कोणाला भेटतो? नाही तर कोणाला पण वैकुंठवासी करून टाकतात महाराज. दारू पिऊन मेला तरी वैकुंठवासी, भजन करून मेला तरी वैकुंठवासी. मग महाराजाला जायचं कुठे महाराज? चांगल्या माणसाला म्हणलं, माणूस जर चांगला असेल, परमार्थातला असेल, चांगला माणूस असेल प्रामाणिक, त्याला म्हणलं तर ठीक आहे. नाही तर दारू पिता असू जरी मेला, दारू पिता तरी महाराज म्हणतात, तरी लोक म्हणतात महाराज की भगवंतानं द्यायला त्यांच्याजवळ चांगली जागा द्यावी. आता तिथं काय फ्लॅट सिस्टीम आहे, आम्हाला काय अजून वेळ बसला नाही. बघा वैकुंठवासी त्याच्यावर सांगायले वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. एका गावात दोन भाऊ राहत होते. एकाला कीर्तन भजन आवडायचं नाही, मोठ्या भावाला कीर्तन भजन आवडायचं. कीर्तन भजन आवडणारा मोठा होता, कारण भगवंताचं नामचिंतन केल्यावर ते माणसं मोठेच असतात महाराज, भगवंताचं नामचिंतन करणारे. आता जे विरोध करणारे असतात ना, आता लहान भाऊ विरोध करत नव्हता पण देवाला मानत नव्हता. आता मानत नसेल तर काय करा महाराज? आता बघा हे काय, तुम्ही सगळे सांगा, हे काय आहे? घड्याळ आहे. हे घड्याळ आहे. मी म्हणते हे घड्याळ नाही, मी म्हणते घड्याळ नाही. काही लोक जमा होती, अरे म्हणती हिला कसं कळत नाही, हे घड्याळ आहे. मग दुर्गेश महाराजाला विचार, हे काय? घड्याळ आहे. आता वैभव महाराजाला विचार, हे काय? घड्याळ आहे. सोपान महाराजाला विचारा, हे काय? घड्याळ आहे.
हे चोपदार बाबा विनेकरी बाबा आहे काय घड्याळ आहे. पण मी म्हणत नाही अरे माझं मन आहे घड्याळ नाही. तर तुम्ही काय म्हणसाल येड्या रे सोडून द्यायला. तुझं मानतच नसल तर काय फायदा महाराज. मानतच नसल तर काही फायदा नाही. आता त्यांच्या घरी पंजाबचे साधू आले महाराज. ते दोन भाऊ होते ना त्यांच्या घरी पंजाबचे साधू आले. मग याचा असा एक नियम होता की साधू संत घरात आले की हे घराच्या बाहेर विरोध करत नव्हता. पण बिचारा विरोध करत नव्हता महाराज. नाही तर काही काही माणसं कीर्तनात बसल्या हा ना कपड्याला डाग आहे का महाराजाच्या. तुला धुवायचा कटाळा आहे त्याला आम्ही काय करू आहे की नाही. एखादा म्हणाल महाराज दिसता तुला काय पोतराज दिसायलो. काय करायचे म्हणा महाराजाला इस्त्रीचे कपडे. मग आणखी घरातले गोदडे बांध नाही अंगाला गुंडाळ नाही अंगाला. महाराज जर गाडीत आला तर यायच्या पोटात दुखत यायला मळमळ होत आणि मस्त टेम्पोत न्यायला चालती महाराज. म्हैस टेम्पोत न्यायला चालती आणि महाराज गाडीत आला तर मळमळ होत. असे काही काही असते. काही अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले सप्ताह सुरू झाल्यावर म्हणतात एवढ्या सप्त्याला पैसे लावण्यापेक्षा मंदिरं बांधण्यापेक्षा गावात संडास केलेले बरे ना. अरे जेव्हा तुम्ही दारू पिता बिडी ओढता तेव्हा तुम्हाला गावाचा विकास आठवत नाही का. जेव्हा सप्ताह सुरू होतो तेव्हा याला गावाच्या विकासाचे विचार येतात महाराज. असे काही काही असतात. पण ते जे लहान भाऊ होता ते जेव्हा साधू संत त्यांच्या घरात येत होते तेव्हा ते बाहेर जात होता पण विरोध करत होता. हे महत्वाचं आहे. विरोध करू नये माणसाने. आणि स्वतःच्या धर्माला तर कसंच नाही. ही आपली संस्कृती आहे. आपण विरोध नाही केला पाहिजे. आपण याला सहकार्य केलं पाहिजे. मला याला काय केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे. मग एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि हे बाहेर निघलं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि आपलं कसं असतं साधू संत येती घरा खिडक्या दरवाजे बंद करा नाही तर घुसतील भरा 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 भरा. बरोबर आहे की नाही महाराज. तसं ते घराच्या बाहेर गेलं. पंजाबचे साधू तिथं राहिले. ते साधू तिथं राहिले आणि मोठ्या भावाने त्याची व्यथा समोर मांडली. आधी जे साधू महाराज होते ते 8-8 दिवस गावात राहायचे महाराज. नाही तर एका गावात आम्ही गेलो. तिथं आम्ही असं चालत चालत येत होतो. एक म्हातारी भांडे घासत होती. ती म्हणली बोकी यायला तर उठा नाही महाराज. सगळ्या गावाला हुंदडायले. तर बोकी आणि तर माझंही नाही म्हणायली कोणाला. संच म्हणलं कोणालाच म्हणणं चाली आपल्यालाच म्हणायली चला पुढे. बरोबर आहे की नाही. मग आधी महाराज 8-8 दिवस राहत होते. आणि मग त्या मोठ्या भावानं त्याची व्यथा त्या महाराजांच्या त्या साधूच्या समोर मांडली. त्या साधूच्या समोर मांडली आणि म्हणला महाराज माझा जो लहान भाऊ आहे तो देवाला मानतच नाही. मला वाटतं त्याने एकदा त्याच्या जीवनात भगवंताचं नाव घ्यावं त्याचा उद्धार व्हावा. मग ते महाराज म्हणले गावात चर्चा पसरवा की मी गेलो म्हणून. गेलो म्हणजे गेले नाही बरं तुम्हाला आठवण गेलेच काय की गावाच्या बाहेर गेले असं. मी गावाच्या बाहेर गेलो असं म्हणून चर्चा पसरवा. चर्चा पसरली. मग हे लहान बाळाला कळालं. मग त्याला वाटलं हे आता गेले साधू मी जातो घरी. ते घरी गेलं. साधू दरवाजाच्या मागच उभा होता. त्यानं त्या साधूनं त्या लहान भावाच्या दंडाला पकडलं महाराज. त्याच्या दंडाला पकडलं आणि म्हणलं आणि ते लहान भाऊ म्हणला सोडा मला. ते मला नाही सोडणार. तू राम म्हण त्याच्याशिवाय मी तुला नाही सोडणार. ते मला मी म्हणणार नाही. मी असं काही म्हणणार नाही. ते म्हणले राम म्हण. मी राम म्हणणार नाही. कळलं का तुम्हाला. राम न म्हणण्यात तो राम म्हणून गेला. मग काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला यमदूत न्यायला आले. मग चित्रगुप्तानं ते तिथं पोहोचल्यावर चित्रगुप्तानं त्याच्या हिशोबाची वही काढली. आणि यमराजाला म्हणाले यमराज यांनी आयुष्यभर पाप केलं
पण एकदाच रामनाम घेतलं, फक्त एकदा. मग आता या एका रामनामाचं फळ याला काय द्यावं? एका रामनामाचं फळ याला काय द्यावं? मग यमराज म्हणले मला तर काही माहित नाही. आपण काय करूया, आपण इंद्रदेवाकडे जाऊया. ते सगळ्या देवांचे राजे आहेत. आपला राजा कोण? देवेंद्र. देवाचा राजा कोण? इंद्र. हा. मग ते इंद्राकडे गेले आणि यमराज म्हणाले आता हा जो माणूस आहे ना, त्या माणसाने आयुष्यभर पाप केलं, फक्त एकदाच रामनाम घेतलं. मग आता याला एका रामनामाचं फळ काय द्यावं? इंद्रदेव म्हणाले बापा मला फक्त खुर्ची धरायचं काम आहे, बाकीचं मला काही माहित नाही. मग आपण काय करूया, ज्याने सृष्टी घडवली, ज्यानं या माणसाला घडवलं, आपण त्या ब्रह्मदेवाकडे जाऊया. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले. मग ब्रह्मदेवाला इंद्रदेव म्हणाले ब्रह्मदेव आता हा जो माणूस आहे त्याने आयुष्यभर पाप केलं, एकदाच रामनाम घेतलं, मग याचं फळ काय? ब्रह्मदेव म्हणाले मीच त्याच्या नाभीतून निघालो, मला अजून वेळ बसला नाही.